चला आज तर काहीतरी विशेष बोलूया। तर बघा तुम्ही, माझ्या ह्या शेवंतीला छान असे फुलं आलेत आणि साईज पण छान आहेत, भरपूर अशा कळ्या पण आलेल्या आहेत। तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर सगळेच जण शेवंतीवरती बोलतात की शेवंतीचा सीझन हा फक्त थंडीमध्ये आहे आणि साधारणतः याची मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत तुम्ही नवीन प्लॅन्ट लावू शकता। तर मी हे प्लॅन्ट आधी मे ते जूनच्या मध्ये लावले होते आणि त्यानंतर भरपूर असे ऑक्टोबरमध्ये फुलं आलीत, भरपूर असे गुच्छाच्या स्वरूपात मला फुलं मिळालीत आणि साधारणतः डिसेंबरमध्ये मी पूर्ण प्लॅन्ट काढून टाकले, कारण भरपूर असे फुलं उमलून सुकलेले होते। आणि हे बघा, अशा पद्धतीचं जे लाल आहेत तशा पद्धतीचं प्लॅन्ट झालं होतं आणि मी सर्व प्लॅन्ट जे आहेत, म्हणजे जे फांद्या आहेत त्या कटिंग करून टाकल्या होत्या आणि त्यानंतर जे खालच्या साईडला हे बघा असे छोटे छोटे जे प्लॅन्ट्स असतात, आपले छोटे छोटे जे रोपं असतात, त्या रोपांना मी परत एकदा माती व्यवस्थित करून नवीन मातीमध्ये ते छोटे छोटे रोपं लावले आणि हे बघा, रोपं पण एकदम सुंदर असे झालेले आहेत आणि एका रोपाला तर फुलंही आलेले आहेत आणि भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत। तर असं काही नाही की आपण हे प्लॅन्ट थंडीमध्येच याचे फुलं घेऊ शकतो। ज्या ज्या वेळेस तुम्ही नवीन रोपं जे आहेत लावाल, त्यानंतर त्याला फुले येतील। तर तुम्हाला आत्ताही जर नवीन रोपे लावायचे असेल किंवा लावायचे वाटले तर तुम्ही नक्की लावा। तुम्हाला मे ते जूनपर्यंत नक्की भरभरून असे फुलं मिळतील आणि जेव्हा आपण नवीन रोपे लावतो त्यानंतर परत त्याच्यावरती फुलं आणि कळ्या यायला सुरुवात होते। तर शेवंतीचा जो सीझन आहे तो तसं बघायला गेलं तर जेव्हा तुम्ही नवीन रोपे लावाल तेव्हा सीझन आहे असं आपण म्हणायचं, कारण की थंडीतच आपण शेवंतीचे फुलं भरपूर अशा प्रमाणात बघतो। परंतु मला तर बाजारात मेपर्यंत भरपूर असे फुलं दिसतात, म्हणून मी हा नवीन प्रयोग ट्राय केला होता। तर माझा तो जो प्रयोग आहे तो सक्सेस झाला आणि भरपूर परत कळ्या आणि फुले मला मिळालीत। तर जे आहेत आता हे छोटे छोटे, मी इतक्यातच त्यालाही कटिंग केलीत आणि यालाही नवीन मातीमध्ये परत लावणार आहेत आणि हे बघा, याला पण थोडे छोटे छोटे कळ्या आहेत, पण हे सगळं काढून परत मी नवीन लावणार आहेत आणि यापासूनही नवीन परत प्लॅन्ट तयार होतील आणि आपल्याला भरपूर असे मेपर्यंत फुलं मिळतील। तर चला, तुम्हाला हा माझा नवीन प्रयोग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।